नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र स्थावर संपदा अपीलीय न्यायाधिकरण या डिपार्टमेंटमध्ये काही महत्त्वाच्या जागा निघालेल्या आहेत, त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर का तुम्ही आपल्या चॅनल नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। महाराष्ट्र स्थावर संपदा अपीलीय न्यायाधिकरण यामध्ये आपण थोडक्यात जाहिरात पाहूया, त्याचप्रमाणे जागेचा तपशीलसुद्धा या ठिकाणी पाहूया। मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहत आहे की महाराष्ट्र स्थावर संपदा अपीलीय न्यायाधिकरण मुंबई कार्यालयातील खालील पदे कंत्राटी तत्वावर 11 महिन्याकरता भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून दिनांक 30/10/2024 पर्यंत प्रमाणपत्राच्या साक्षीकृत प्रतीसह विविध नमुन्यात अर्ज मागण्यात येत आहेत। म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी म्हणायचा उद्देश असा की ह्या ज्या जागा निघालेल्या आहेत ह्या 6 महिन्याच्या कंत्राटी बेसवर असून याची लास्ट तारीख आहे 23/10/2024। मित्रांनो, या ठिकाणी आपण थोडक्यात माहिती पाहूया, त्यानंतर आपण जागेचा तपशील या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहता की पद क्रमांक 1 आहे खाजगी सचिव, याची जागा दिलेल्या आहेत 3। याच्या त्याचप्रमाणे एकत्रित मासिक वेतन आहे 1,10,000। त्यानंतर स्वीय सहाय्यक याच्या 1, त्यानंतर निम्न श्रेणी लघुलेखक 1, त्यानंतर वित्त व लेखाधिकारी 1, अधीक्षकच्या 2, सहाय्यक अधीक्षकच्या 2, माहिती तंत्रज्ञान अधिकारी याची 1, तांत्रिक सहाय्यकची 1, त्यानंतर इकडे लघु टंकलेखकची 1, त्याचनंतर इकडे पेमेंटसुद्धा या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे। त्यानंतर अभिलेखापालाची 1 जागा, त्यानंतर कनिष्ठ लिपिकाच्या 4 जागा, याचे वेतन आहे 36,000। त्याचप्रमाणे वाहन चालकच्या 2 जागा, याच्या जागा 28,000 पेमेंट आहे याला। त्याचप्रमाणे शिपाईच्या जागा आहेत 4, याला पेमेंट आहे 27,000। अशा प्रकारे या ठिकाणी पदाचा तपशील दिलेला असून यामध्ये आता आपण पाहूया पात्रता। तर पद क्रमांक 1 आहे खाजगी सचिव, याला मित्रांनो मान्यता विद्यापीठाची पदवी आहे। जर का तुम्ही लॉमध्ये किंवा विधीमध्ये जर का तुमची डिग्री असेल तर या ठिकाणी तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार आहे। सोबतच तुम्हाला इंग्रजी लघुलेखन 120, स्टेनो 120 पाहिजे, त्याचप्रमाणे मराठी स्टेनो 120 मिनिटामध्ये, त्याचप्रमाणे टंकलेखक 40, त्याचप्रमाणे मराठीसुद्धा या ठिकाणी इंग्रजी मराठी यांनी दिलेलं आहे, सोबत MSc मित्रांनो, याची PDF आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे आणि टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे। तिथून जाऊन तुम्ही क्लिक केला डायरेक्ट टेलिग्राम चॅनल जॉईन केला, तुम्हाला ह्या गोष्टी उपलब्ध होतील। तुम्ही आता अशा प्रकारे ही दिलेलं असून त्यानंतरच आपण महत्त्वाची या ठिकाणी पदं पाहणार आहोत। तुम्हाला PDF पद्धतशीरपणे वाचूनच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे। त्यानंतर अजून एक आहे लघु टंकलेखक, याला मित्रांनो मान्यता विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे, सोबतच इंग्रजी स्टेनो 80, त्याचप्रमाणे इंग्रजी 40 टायपिंग असणे आवश्यक आहे आणि मराठी 30, MSc असणे आवश्यक आहे आणि न्यायालयीन किंवा न्यायाधिकरणमधील कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे। सोबतच तुम्हाला अनुभव असणेसुद्धा या ठिकाणी आवश्यक केलेलं आहे। त्यानंतर या ठिकाणी अजून महत्त्वाचं पद म्हणजे लिपिक, तर या ठिकाणी लिपिकला अर्ज करण्याच्या तारखेपर्यंत मान्यता विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, एनी ग्रॅज्युएट। सोबतच तुम्हाला मराठी 30, इंग्लिश त्याचप्रमाणे इंग्रजी 40 टायपिंग असणे आवश्यक आहे, सोबतच MSc आणि न्यायालय किंवा न्यायाधिकरणामध्ये लिपिक पदाचा 2 वर्षाचा अनुभव। अशा प्रकारे क्वालिफिकेशन दिले असून या ठिकाणी त्यानंतर आहे वाहन चालकाला शालांत परीक्षा म्हणजे 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे LMV हे ड्रायव्हिंग लायसन्स असणे तुमच्याकडे आवश्यक आहे। त्यानंतर याला 7 वर्षाचा अनुभव असणेसुद्धा आवश्यक आहे वाहन चालकाला। त्यानंतर रेकॉर्ड तुमचे चांगले असणे आवश्यक आहे। अशा प्रकारे मित्रांनो हे ड्रायव्हर या पदाची क्वालिफिकेशन त्यांनी सांगितले आहे। त्यानंतर शिपायासाठी तुम्हाला उच्च माध्यमिक शालांत म्हणजे 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। त्यानंतर 2 वर्षाचा अनुभव
2 वर्षाचा अनुभव तुम्ही कुठल्याही न्यायालय किंवा कुठल्याही कामाचा 2 वर्षाचा अनुभव तुम्हाला असणे आवश्यक आहे. 10वी उत्तीर्ण प्लस 2 वर्षाचा अनुभव. अनुभव हा कुठल्याही डिपार्टमेंटचा असला तरी चालेल, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. सो मित्रांनो, अशा प्रकारे ही PDF दिलेली असून PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे. त्यानंतर या ठिकाणी दिलेलं आहे की अजून 3 नंबरचा मुद्दा महत्त्वाचा आहे. या ठिकाणी निवड झालेल्या उमेदवारांची सुरुवातीला नियुक्ती 11 महिन्याच्या कालावधीकरिता असेल. तदनंतर उमेदवाराच्या कामाची गुणवत्ता आणि उरक पाहूनच उमेदवारास पुढील कालावधीकरिता म्हणजे 2 वेळा 11 महिन्याच्या पुनर्नियुक्ती कंत्राट तत्त्वावर देण्यात येणार आहे. मित्रांनो, जर का तुमचं कामाचा अनुभव किंवा काम वगैरे चांगलं पटलं त्यांना, तर तुम्हाला 11 महिन्याचा कालावधी अजून ते वाढवून देण्यात येणार आहे, जर का तुमचं काम वगैरे चांगलं असलं तर. अशा प्रकारचे मित्रांनो हे PDF दिलेली असून हे PDF तुम्हाला पद्धतशीरपणे या ठिकाणी पाहून अप्लाय करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी दिलेला आहे अर्जाचा नमुना. अर्जाचा नमुना मित्रांनो, जर का तुम्हाला अर्ज कसा भरायचा हे जर का माहीत करून घ्यायचं असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय किंवा एक नवीन व्हिडिओ अवश्य बनवून देण्यात येणार आहे. आणि ही PDF सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे आणि टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये येतील, जाऊन तुम्ही क्लिक केल्यावर ह्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध होतील. सो मित्रांनो, अशा प्रकारे ही आजची ॲड असून जर का व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि आपल्या मित्रांसुद्धा शेअर करा. आणि चॅनलवर नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.